नमस्कार मंडळींनो, 11 जुलैची ही पवित्र एकादशी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल घेऊन येऊ शकते. जर तुमच्या घरात सतत पैशाची कमतरता असेल, कर्ज वाढत असेल, मेहनत करूनही यश मिळत नसेल, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला एक असा साधा पण श्रद्धेने केला जाणारा उपाय सांगणार आहे, जो अनेक घरामध्ये पिढ्यानपिढ्या केला जातो. एक अशी वस्तू गाईला खाऊ घाला आणि मनापासून प्रार्थना करा. असे मानले जाते की यामुळे घरातील नकारात्मक दूर होते आणि सुख समृद्धीचा मार्ग खुला होतो. पण थांबा, ही वस्तू कोणती आहे, ती कधी आणि कशा पद्धतीने खायला द्यायची आणि हा उपाय करताना कोणती चूक जी केल्यास लोकांना अपेक्षित फळ मिळतं, हे सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित 11 जुलैची ही एकादशी तुमच्या नशिबाला एक नवीन दिशा देऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया तो खास उपाय. मंडळी, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एकादशीला अत्यंत पवित्र आणि पुण्यदायक दिवस मानला जात असे. सांगितले जाते की या दिवशी भगवान विष्णूंनी विशेष कृपा भक्तांवर केली होती. अनेक लोक उपवास करतात, जप करतात, दानधर्म करतात आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात. त्याचबरोबर आपल्या शास्त्रामध्ये गायीला गोमाता असे म्हटले जाते. गायीची सेवा करणे, तिला अन्न देणे, तिची काळजी घेणे हे पुण्यकारण कार्य मानले जाते. अनेक घरामध्ये आजही एकादशी दिवशी गायीला गूळ, पोळी किंवा हिरवा चारा खाऊ घालण्याची परंपरा आहे. मित्रांनो, आपण पाहतो की काही लोकांच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतात. पैसा येतो पण टिकत नाही, घरात वादविवाद वाढतात, कामे अडकतात, मन नेहमी चिंतेत राहतं. अशा वेळी धार्मिक श्रद्धा आणि सकारात्मक कृती माणसाला नवीन दिशा देते. म्हणून अनेक ज्येष्ठ लोक सांगतात की एकादशीच्या दिवशी गोमाताची सेवा करा, तिच्या चरणी नमस्कार करा आणि आपल्या मनातील दुःख, चिंता आणि इच्छा तिच्या समोर व्यक्त करा. हा मंडळी, तिच्या समोर आपलं दुःख आणि मनोभावना हे सर्व व्यक्त करा. आता प्रश्न असा आहे की 11 जुलैच्या या विशेष एकादशीला गायीला नेमकी कोणती वस्तू खाऊ घालायची आणि ती देण्याची योग्य पद्धत कशी, यामागील पारंपरिक श्रद्धा सांगते. याचं उत्तर आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आपण त्या खास वस्तूबद्दल जाणून घेणार आहोत. अनेक ठिकाणी अशी पारंपरिक श्रद्धा आणि एकादशीच्या दिवशी गायीला गूळ आणि पोळी किंवा गूळ आणि हिरवा चारा प्रेमाने खाऊ घातल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मनाला समाधान मिळते. गुळाला गोडवा आणि मंगलतेचे प्रतीक मानलं जातं. म्हणून एकादशी, पौर्णिमा किंवा इतर शुभ दिवशी गायीला गूळ अर्पण करतात. हा उपाय करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची भावना, तुमची श्रद्धा आणि सेवा करण्याची भावना. 11 जुलैच्या सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर भगवान विष्णूचे स्मरण करा आणि मनात एक संकल्पना करा, हे प्रभू, माझ्या कुटुंबात सुख, शांती, समृद्धी नांदो. त्यानंतर गायीजवळ जा, तिच्या कपाळाला प्रेमाने स्पर्श अर्पण करा. अन्न देताना मनात भगवान विष्णूचे नामस्मरण करा. आपल्या घरासाठी मंगल कामना करा. मित्रांनो, अनेक लोक एक मोठी चूक करतात. ते उपाय करतात पण मनात राग, अहंकार आणि इतर विषयी वाईट भावना ठेवतात. लक्षात ठेवा, कोणताही धार्मिक उपाय जेव्हा अर्थपूर्ण ठरतो तेव्हा त्याचबरोबर चांगले विचार आणि चांगले कर्म असतात. जर शक्य असेल तर त्या दिवशी एखादी गरजू व्यक्तीला अन्नदान करा, पक्ष्यासाठी पाणी ठेवा किंवा एखाद्या प्राण्यांची सेवा करा, कारण त्या आणि सेवा हेच खरे धर्माचे लक्षण मानले जात आहे. पण मंडळी, एकादशी दिवशी अशी एक चूक आहे जी टाळणे आवश्यक मानले जाते. अनेक लोक नकळत ती चूक करतात आणि नंतर निराश होतात. ती चूक नेमकी कोणती आणि या दिवशी आणखीन कोणते छान उपाय केले जाऊ शकतात, हे आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. मित्रांनो, अनेक लोक श्रद्धेने उपाय करतात पण काही छोट्या चुका नकळत घडतात. त्यामुळे आज आपण अशाच एका गोष्टी जाणून घेणार आहोत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे गायीला अन्न देताना घाई करू नका, तिच्या प्रेमाने वागा. कोणत्याही प्राण्याला त्रास देऊन किंवा रागाने केलेले दान पुण्यदायक मानले जात नाही. सेवा करताना मनात नम्रता, कृतज्ञता असणे खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एकादशी दिवशी शक्य असल्यास वाईट बोलणे, भांडण, राग आणि नकारात्मक विचार टाळा. हा दिवस मन शांत ठेवण्याचा, प्रार्थना करण्याचा आणि चांगले संकल्पना करण्याचा
मानला जातो. तिसरी गोष्ट, जर तुम्ही गाईला गूळ, पोळी किंवा चारा देत असाल तर त्यासोबत एखाद्या गरजू व्यक्तीलाही अन्नदान करा, कारण दान आणि सेवा याचा खरा अर्थ म्हणजे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणे. मित्रांनो, या दिवशी तुम्ही काही गोष्टी उपायही करू शकता, जसे की भगवान विष्णूच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावा, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 ते 21 वेळा 108 वेळा जप करा, घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या, पक्षासाठी पाणी द्या आणि गरजूंना तितकी मदत करा. असे मानले जाते की या छोट्या छोट्या चांगल्या कृत्यामुळे मनात सकारात्मक आणि मनाची दिशा वाढते, घरातील वातावरण आनंदी होते. पण मंडळी, एकादशीला एक सुंदर कथा देखील सांगितली जाते. हो मंडळी, ती कथा आपल्या समजते की श्रद्धा, सेवा, दान याची शक्ती किती मोठी असू शकते. ती प्रेरणादायक कथा आपण पुढील भागात ऐकणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक सुंदर प्रेरणादायक कथा सांगणार आहे. खूप वर्षापूर्वी एक छोट्या गावात एक गरीब शेतकरी राहत होता. तो खूप मेहनती होता, पण त्याच्या आयुष्यात सतत अडचणी येत होत्या. शेतात चिंता आणि सातत्याची निराशा यामुळे तो खूप दुःखी झाला होता. एक दिवस गावातील एक वृद्ध व्यक्तीने त्याला सांगितले, एकादशी दिवशी गोमातेची सेवा कर, गाईला प्रेमाने अन्न दे आणि गरजूंना मदत कर. त्या शेतकऱ्याने मनापासून सल्ला ऐकला. पुढच्या एकादशीला त्याने गाईला गूळ आणि पोळी खाऊ घातली. त्यानंतर त्याने एक गरजू कुटुंबाला अन्नदान केले आणि भगवान विष्णूचे स्मरण केले. काही दिवसांनी त्याच्या आयुष्यात हळूहळू बदल दिसू लागले. त्याला नवीन कामाच्या संधी मिळाल्या, घरातील वातावरण आनंद झालं आणि त्याच्या मनातील भीती कमी झाली. त्याला समजले की खरा चमत्कार फक्त उपाय नसतो, तर श्रद्धा, सकारात्मक विचार आणि चांगल्या कर्मामध्ये असतो. मंडळी, या कथेत आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. जेव्हा आपण निस्वार्थ भावनेने सेवा करतो, तेव्हा आपल्या मनात आशा आणि आध्यात्मिक निर्माण होतो आणि हाच आत्मविश्वास आपल्या जीवनातील संकटावर मात करण्याची ताकद देतो. म्हणून 11 जुलै या पवित्र एकादशीला गायीची सेवा करा आणि द्या आणि करुणेचा मार्ग स्वीकारा आणि आपल्या कुटुंबाला सुख शांतीसाठी प्रार्थना करा. आता शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत, या एकादशीला कोणते विशेष प्रार्थना करावी, कोणत्या संकल्पना कराव्या आणि व्हिडिओचा अंतिम संदेश काय, आणि शेवटचा भाग अजून अजिबात विसरू नका आणि चुकवू पण नका. मंडळी मित्रांनो, 11 जुलैची ही पवित्र एकादशी आपल्याला एक सुंदर संदेश देते. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी श्रद्धा, सेवा आणि चांगले कर्म कधीही सोडू नये. आज तुम्ही गाईला प्रेमाने गूळ, पोळी किंवा हिरवा चारा अर्पण केला तर काही क्षणी डोळे मिटून भगवान विष्णू आणि गोमातेने स्मरण करा. मनापासून ही प्रार्थना करा, हे भगवान विष्णू, माझ्या कुटुंबाला सुख, शांती, समृद्धी द्या. माझ्या घरातील दुःख, चिंता आणि नकारात्मक दूर करा. मला चांगले विचार, चांगले कर्म, इतरांची सेवा करण्याची शक्ती द्या. मित्रांनो, लक्षात ठेवा, कोणताही उपाय आपल्या मेहनतीची जागा घेऊ शकत नाही, पण श्रद्धा, सकारात्मक चांगली कर्म आपल्याला योग्य दिशेने पुढे जाण्याची प्रेरणा नक्की देतो. जर तुम्हाला मनात एखादी इच्छा असेल तर हा एकादशीला एक छोटा संकल्पना करा. मी कोणाला तरी मदत करण, मी वाईट सवयीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करण, मी माझ्या कुटुंबात प्रेम, आनंद वाढवण्याचा प्रयत्न करण, मी प्रेरणादायक वर करुणा ठेवन. मंडळी, असे मानले जाते की जेव्हा माणूस स्वतःवर सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात हळूहळू चांगले बदल लागतात. जर तुम्हाला गोमातेवर श्रद्धा असेल आणि तुम्ही 11 जुलैच्या एकादशीला हा सोपा उपाय करणार असाल तर कमेंटमध्ये नक्की जय श्री हरी विष्णू, जय गोमाता, श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच धार्मिक, प्रेरणादायक आणि भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या सर्वांचं जीवन सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो हीच भगवान विष्णू आणि गोमातेच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, आता आपण निरोप घेण्याची वेळ आली आहे, पण जाण्यापूर्वी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, कोणत्याही धार्मिक उपाय हा श्रद्धा, सेवा, चांगल्या कर्मासोबत फलदायी ठरतो. गायीची सेवा करा, गरजूंना मदत करा आणि नेहमी सकारात्मक विचार ठेवा. 11 जुलैच्या या पवित्र एकादशीला गोमातेला प्रेरणा ही एक वस्तू अर्पण करा, भगवान विष्णूचे स्मरण करा आणि मनापासून प्रार्थना करा. अशी श्रद्धा की
द्या दान आणि भक्त, यामुळे आनंद, समाधानी आणि सकारात्मक वाढेल. जर तुम्हाला गोमातेवर आणि भगवान विष्णूवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की जय गोमाता, जय श्री हरी विष्णू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन भक्तिमय प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि ईश्वरांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. श्री हरी विष्णू, जय गोमाता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ मंडळी. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय.